तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम योजना ही योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पुण्यातील विविध ठिकाणी 20% सर्वसमावेश योजना आणि 15% सामाजिक योजना या योजनेअंतर्गत विविध ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत. आता ही जी काही माहिती पुस्तिक आहे, जी काही सविस्तर जाहिरात ती प्रसिद्ध झालेली आहे. नेमकं ही जाहिरात कशी बघायची, नेमकं त्यात कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत, त्यांची किंमत काय आहे, कार्पेट एरिया काय आहे, अनामत रक्कम किती आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची योजना सुरू आहे आणि मुंबई मंडळाच्या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण ठरले मित्रांनो, ते म्हणजे फक्त घरांच्या वाढलेल्या किमती. म्हणून उत्पन्न गट आणि घरांच्या किमती आणि होम लोन याचं समीकरण कुठेही जुळताना दिसत नाही, MIG उत्पन्न गटाचं आणि LIG उत्पन्न गटाचं. आणि म्हणून हा जो काही वर्ग होता LIG आणि MIGचा, तो कुठेतरी आता म्हाडापासून दुरावताना दिसत आहे. आणि तो आता इतर ठिकाणी आपल्याला संधी मिळते का किंवा काही अपॉर्च्युनिटी मिळते का याची वाट पाहत आहे. आणि म्हणून आता जी काही पुण्याची लॉटरी मित्रांनो, आता हा वर्ग पुण्याच्या लॉटरीकडे नक्कीच वळू शकतो अशी कुठेतरी शक्यता वर्तवली जाते. तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे जे काही प्रथम येणाऱ्या प्रथम योजना आहे त्याची जाहिरात कशी बघायची आणि नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत, कार्पेट एरिया काय आहे आणि किंमत काय आहे, हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही जे काही जाहिरात आहे ती तुम्ही पाहू शकता आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये किंवा म्हाडाच्या वेबसाईटला सुद्धा आपल्याला ते मिळेल, तुम्ही चेक केली तर. पहिलं काय दिलं याच्यामध्ये, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे, जे काही सदनिका आहेत, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हाडा मंडळातर्फे, पुणे मंडळातर्फे 20% सर्वसमावेश व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर सुरू असलेल्या वितरण प्रक्रियेमध्ये पुढील सदनिकेचा समावेश करण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. 20% सर्वसमावेश योजना आणि जी काही 15% योजना याच्यामध्ये जे काही घरे उपलब्ध आहेत त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पहा मित्रांनो, काय दिले याच्यामध्ये, अर्जदारासाठी विशेष सूचना, https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिका वितरणाची प्रक्रिया सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता सुरू करण्यात येईल. याची सर्व नोंदणीकृत अर्जदारांनी नोंद घ्यावी. आता जे रजिस्ट्रेशन करतायत किंवा जे करतील त्यांना 4 मे पासून तुम्हाला ती संधी मिळणार आहे, तुम्हाला घर चॉईस करण्याची सकाळी 11:30 वाजल्यापासून. तर महत्वाचं की मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न असा असतात किमती काय आहेत, बांधकाम कसं आहे किंवा जे काही म्हणजे तुमची शेड्यूल काय असणार आहे, तर तुम्ही पाहू शकता. आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य वेळापत्रक बघा. सदनिका वितरणासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे 23 एप्रिल 2026, अर्थातच आज याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्जाची नोंदणीची सुरुवात अधिकृत संकेतस्थळावर निरंतर सुरू आहे. ती सातत्याने सुरू राहणार आहे, ती खंड पडणार नाही. रजिस्ट्रेशन तुम्ही कधीही करू शकता. अनामत रक्कम भरून सदनिका निवड करण्याची सुरुवात 4 मे 2026 सकाळी 11:30 पासून तुम्हाला ती संधी मिळणार आहे घर निवडण्याची. आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशासकीय शुल्क भरून सदनिका निश्चित करणे. तर फायनल कधी करायची, तर सदनिका निवड केल्यानंतर 48 तासाच्या आत तुम्हाला ती सदनिका फायनल करायची आहे. जे काही 10% 15% अमाऊंट सांगितली ती भरून तुम्हाला ते सदनिका कन्फर्म करायची आहे. आता या योजनेचा तपशील पाहूया की मित्रांनो, कारण अनेकांना फार प्रश्न विचारतात त्यांच्या किमती काय आहेत, तर आपण किमती सहित सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ही जाहिरात मित्रांनो, त्याला मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो, कारण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे तितकंच महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जे काही योजना आहेत, या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध केलेली आहेत. 2 प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो याच्यामध्ये. एक आहे पिंपरी चिंचवड म्हाडाची योजना आहे आणि दुसरी तुम्ही पाहू शकता की पुणे महानगरपालिकेची योजना आहे. पहिला आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील योजनांची माहिती पाहूया. पहिले पहा, 195 अक्ष वृंदावन सेकंड चिखली 1 BHK ची घरे आहेत. त्याची किंमत आहे मित्रांनो 13,64,100 ते 18,13,600. कार्पेट एरिया 42 बिल्डअप एरिया 42.70 ते 56.77 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 31.43 ते 39.81 स्क्वेअर मीटर. एकूण उपलब्ध घरे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी. जी काही घरांची संख्या आहे ती आहे 2. 2च घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत.
नंतर तुम्ही पाहू शकता दोन आहे 687 41 एलिट ताटवडे या ठिकाणी 1 आरकेचा फ्लॅट आहे मित्रांनो. किंमत आहे 21,65,707. बिल्डअप एरिया 65.61 आणि कार्पेट एरिया 35.36 स्क्वेअर मीटर आणि एकच घर या ठिकाणी उपलब्ध आहे. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 687 41 एलिट ताटवडे, त्याच ठिकाणी 1 बीएचके घर आहे मित्रांनो. 1 बीएचके ची किंमत 23,13,100 ते 29,93,500 रुपये याची किंमत आहे. बिल्डअप एरिया 59 ते 89 एवढ्याच बिल्डअप एरिया आहे. पण कार्पेट एरिया पाहिला तुम्हाला तर इथे जे काही आपण म्हणतो की वेटेज किंवा जे इथे कार्पेट एरियामध्ये जे फरक दिसतो खूप मोठा दिसतोय. इथे 89 कार्पेट एरिया आहे, इथे सॉरी बिल्डअप एरिया 89 आहे आणि इथे फक्त 47 वापरायला मिळणार आहे. म्हणजे लोडिंग भरपूर आहे मित्रांनो ठिकाणी. तर 39.15 ते 47.51 कार्पेट एरियाची घरे आहेत. 6 घरे उपलब्ध आहेत. नंतर आहे 735 डेस्टिनेशन 24 अव्हेन्यू चरोली या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत मित्रांनो. किंमत आहे 14,05,300 ते 14,05,300 ते 14,17,300. मी आता बिल्डअप एरिया बोलणार नाही मित्रांनो, मी फक्त कार्पेट एरिया बोलत जाईल, आपला वेळ सुद्धा वाचू शकतो. कार्पेट एरिया आहे 29.93 ते 29.94 आणि 5 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर आहे 741 अर्बन होम चरोली या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत. 20,27,900 ते 21,87,900 अशी किंमत आहे. कार्पेट एरिया 39.59 ते 42.37 स्क्वेअर मीटर आणि एकूण 17 घरे उपलब्ध आहेत. नंतर आहे 389 इको पार्क चरोली 1 बीएचके ची घरे आहेत मित्रांनो. 14,54,700 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 35.87 स्क्वेअर मीटर एवढा आहे. एकच घर उपलब्ध आहे. आता यानंतर मित्रांनो 6 नंबर सिरियल नंबर 7 बघा. 738 आर्कॉन पार्क फेज 1 वाकड या ठिकाणी 1 आरकेचं घर आहे. 15,05,900 ते 16,97,300 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 32 ते 35.7 स्क्वेअर मीटर आणि एकच घर उपलब्ध आहे. नंतर आहे सिरियल नंबर 8 स्कीम कोड क्रमांक 679 रविकिरण अनेक्स फेज 1 वडमुखवाडी या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत. किंमत आहे 20,07,500 ते 21,800,100. बिल्ड कार्पेट एरिया मित्रांनो 39.93 ते 40.42 आहे. 5 सदनिका उपलब्ध आहेत. नंतर सिरियल नंबर 9 स्कीम कोड क्रमांक 782 गंधर्व मिथिला ए बिल्डिंग डी विंग बोराडेवाडी या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत. 17,08,200 ते 18,89,900 किंमत आहे आणि त्याचा कार्पेट एरिया 35.60 ते 38.33 एकूण सदनिका 7. यानंतर माय होम. आता बघा माय होम या ठिकाणी ऑलरेडी आपण व्हिजिट केली होती. सिरियल नंबर 10 स्कीम कोड क्रमांक 780 माय होम वाकड या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत. 14,32,300 ते 23,56,300 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 32.3 ते 48.87 एवढा आहे. एकच घर उपलब्ध आहे. आता मला हे समजत नाही की एकच घर उपलब्ध असेल तर हे 2-2 कार्पेट एरिया द्यायची काहीही गरज नव्हती. ज्या ठिकाणी एक घर आहे मित्रांनो त्या ठिकाणी मागचं जे काही कॉपी पेस्ट त्यांनी केलेलं आहे, पण इथे जर त्याने असं फक्त कार्पेट एरिया क्लिअर कट दिला असता तर लोकांना समजलं असतं की आपल्याला कोणतं घर घ्यायचं, म्हणजे 14 लाखासाठी फॉर्म भरायचा का 23 लाखासाठी फॉर्म भरायचा किंवा आपल्याला 25 लाखाचं मिळणार आहे का 26 लाखाचं मिळणार आहे, हे क्लिअर झालं असतं. इथे फक्त एकच कार्पेट एरिया द्यायला पाहिजे होता. हा एकापेक्षा जास्त असतील तर आपण 2-2 कार्पेट एरिया आपण कन्सिडर करू शकलो असतो. 11 नंबर बघा 777 स्कीम कोड क्रमांक श्रीजी शरण बी विंग 24वाडी या ठिकाणी 2 बीएचके चे घर आहेत. 25,32,600 ते 26,64,600. कार्पेट एरिया 48.44 ते 49.74 एकच घर उपलब्ध आहेत. नंतर आहे सिरियल क्रमांक 12 774 स्कीम कोड क्रमांक आहे वसुंधरा डुडुळगाव या ठिकाणी 1 बीएचके चे घर आहे मित्रांनो. 18,04,000 ते 18,69,800 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 45.26 ते 46.62 स्क्वेअर मीटर. 6 घरे उपलब्ध आहेत. नंतर आहे 793 विजन स्पॅशिओ डुडुळगाव 1 बीएचके ची घरे आहेत. 21,92,300 किंमत आहे. त्याचा कार्पेट एरिया मित्रांनो 37.69 ते 39.88 स्क्वेअर मीटर आहे. 4 घरे उपलब्ध आहेत. नंतर आहे 671 द प्रोव्हिजन्स फेज 2 पुनावळी या ठिकाणी 1 बीएचके ची घरे आहेत. 16,61,500 ते 30,79,100 किंमत आहे. बिल्डअप एरिया 30.94 ते 48.90 स्क्वेअर मीटर. 5 घरे उपलब्ध आहेत. नंतर सिरियल क्रमांक 15 स्कीम कोड क्रमांक 808 बसील फ्लोरला किवळे 1 बीएचके ची घरे आहेत. 17,94,600 ते 25,79,900 किंमत आहे. कार्पेट एरिया 37.47 ते 45.88 स्क्वेअर मीटर आणि एकूण 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर बघा या ठिकाणी
इथे पहा संकेत क्रमांक 557 मेट्रो लाईफ ऑप्टिमा रेसिडेन्सेस ताटवडे या ठिकाणी 1.5 BHK ची घरे आहेत. किंमत आहे 20,09,100 ते 22,15,100. कार्पेट एरिया 41.58 ते 46.9 स्क्वेअर मीटर. एकच घर उपलब्ध आहेत. नंतर आहे 17 स्कीम सिरियल नंबर 17 स्कीम कोड क्रमांक 678 गणेश पॅराडाईज फेज 1 चिखली या ठिकाणी 1 BHK ची घरे आहेत. किंमत आहे 21,86,700 आणि याचा कार्पेट एरिया 40.38. एकूण 33 सदनिका उपलब्ध आहेत. म्हणजे खूप जास्त प्रमाणात घरे आहेत मित्रांनो, या ठिकाणी लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. नंतर आहे सिरियल नंबर 18 स्कीम कोड क्रमांक 507 तुलसी रत्न बोराडेवाडी या ठिकाणी 17,33,400 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 36.92 स्क्वेअर मीटर. एकच घर उपलब्ध आहे. नंतर सिरियल क्रमांक 19 स्कीम कोड क्रमांक 805 ब ACE अबॉर्ड ए विंग ए व बी फेज 2A 2B 3 किवळे या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. बघा 2 BHK चे घरे आहेत मित्रांनो. 24,05,600 ते 39,04,600 किंमत आहे आणि त्याचा कार्पेट एरिया 45.7 ते 60.72 स्क्वेअर मीटर. एकूण 5 घरे उपलब्ध आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 739 RGS फोर्ट वाकडी या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. किंमत आहे 19,63,900 ते 25,62,900. या ठिकाणी कार्पेट एरिया 31.72 ते 41.3 एकूण 2 सदनिका उपलब्ध आहेत. नंतर सिरियल क्रमांक 21 स्कीम कोड क्रमांक 742 ओम मंगलम दिशा किवळे या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. किंमत आहे 20,21,900 ते 20,95,400 आणि याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो 38.46 स्क्वेअर मीटर ते 39.87 स्क्वेअर मीटर आणि 8 सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यानंतर सिरियल नंबर 22 स्कीम कोड क्रमांक 760 मंगलम ब्रिज दुडुळगाव या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. 17,58,300 ते 18,89,700 त्याची किंमत आहे. कार्पेट एरिया 37.56 ते 37.67 एकूण 19 सदनिका उपलब्ध आहेत. यानंतर सिरियल क्रमांक 23 आणि स्कीम कोड क्रमांक 594 मधुबन मामुर्डी या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. किंमत आहे 22,80,900 आणि कार्पेट एरिया 41.91 एकूण 46 सदनिका या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी या ठिकाणी संख्या आहे मित्रांनो. हे जी काही घरे आहेत ही आपण आता फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हद्दींची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पाहूया पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत ते. तर या ठिकाणी पहा मित्रांनो पुणे महानगरपालिका हद्दीतील योजना कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत. आता ही सगळी घरे अल्प उत्पन्न गट. आता ह्याच्या पूर्वीच जर तुम्ही पाहिलं असेल तर हे सगळे अल्प उत्पन्न गटासाठी सगळे आहेत. तर अनामत रक्कम सुद्धा मी सांगतो एकदा तुम्हाला. यासोबत तुम्हाला 20,000 अनामत रक्कम भरायची आहे आणि 600 रुपये अर्जाची किंमत आणि 108 रुपये GST म्हणजे एकूण 708 रुपये तुम्हाला विना परतावा शुल्क भरावं लागणार आहे. एकूण 20,708 रुपये भरायचे आहेत. यापैकी जर तुम्हाला घर नाही मिळालं तर 20,000 रिटर्न होतील पण 807 रुपये तुम्हाला परत मिळणार नाहीत. आता परत मिळण्याच्या संदर्भातले फर्स्ट कमचे सुद्धा रूल वेगळे आहेत मित्रांनो. ते मी माहिती पुस्तिका पब्लिश झाल्यावर सांगेन की नेमका 20,000 रुपये सुद्धा तुम्हाला परत मिळतील का नाही हे सुद्धा सध्या तरी आपण सांगू शकत नाही. नियम हे थोडेफार आता बदलत आहेत. आता महत्वाचं बघा सिरियल क्रमांक 24 स्कीम कोड क्रमांक 803 ब एनवोग 1 मुनवा या ठिकाणी 2 BHK घरे आहेत. किंमत आहे 22,60,800 ते 22,95,100 आणि कार्पेट एरिया 47.35 ते 41.3 एकूण 4 सदनिका उपलब्ध आहेत. नंतर सिरियल क्रमांक 25 स्कीम कोड क्रमांक 719 द लीफ थर्ड बिल्डिंग द लीफ फेज 3 बिल्डिंग 3 विंग जी पासून ते H पर्यंत फेज 4 फेज 4 बिल्डिंग 4 विंग 1 येवलेवाडी या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. आता ही प्रशस्त खूप मोठी घरे दिसते मित्रांनो. कार्पेट एरियानुसार पाहिलं तर बऱ्यापैकी मोठी आहेत. मग या ठिकाणी किंमत आहे 25,76,000 आणि त्याचा कार्पेट एरिया 50.1 स्क्वेअर मीटर. एकच घर उपलब्ध आहेत. यानंतर सिरियल क्रमांक 26 स्कीम कोड क्रमांक 446 सत्यम निरंजनी टावर हडपसर या ठिकाणी किंमत आहे मित्रांनो 16,79,000 आणि कार्पेट एरिया 37,65,000 एकूण एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. नंतर स्कीम कोड क्रमांक 787 युथिगा लोहगाव या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. किंमत आहे 24,44,400 ते 29,36,200 कार्पेट एरिया 50.15 ते 57.46 57ची बऱ्यापैकी मोठी घरे मित्रांनो. मला वाटतं सगळ्यात मोठी हीच घरे असावी या ठिकाणी कारण 57चा कार्पेट एरिया देण्यात आलेला
आहे. तर ही आपण लोहगावची पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सगळ्यात मोठी घरे अशी आपण याची खाती असं म्हणू शकतो. 57 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे. एकच घर उपलब्ध आहे मित्रांनो. नंतर आहे 28 सिरियल नंबर 28 स्कीमकोड क्रमांक 633 स्प्रिंग व्हॅली फेज 4 वडमुखवाडी या ठिकाणी 1 BHK घर आहेत. 19,05,500 ते 20,68,500 किंमत आहे आणि कार्पेट एरिया तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जे काही कार्पेट एरिया दिले मित्रांनो 40.52 ते 44.68 एवढा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे आणि एकूण 4 घरे उपलब्ध आहेत. यानंतर तुम्ही पहा पुढे 29 सिरियल क्रमांक स्कीम कोड क्रमांक 786 व्यंकटेश लँडमार्क म्हाडा लोहगाव या ठिकाणी 1 BHK घर आहेत. 13,85,100 किंमत आहे मित्रांनो आणि कार्पेट एरिया 30.43 30 ते 30.43 एकूण 7 घरे उपलब्ध आहेत. फक्त 13 लाखामध्ये लोहगाव या ठिकाणी मिळतात मित्रांनो. नक्कीच ही घरे सगळी विकली जातील यात काही शंकाच नाही. नंतर 30 सिरियल नंबर आहे मित्रांनो. 30 सिरियल नंबर मध्ये 658 जननिरंजनी डी फेज 2 नांदेड सिटी यामध्ये 17,91,300 ते 18,43,200 त्याची किंमत आहे. कार्पेट एरिया तुम्ही पाहिला तर या ठिकाणी 43.17 ते 43.93 एवढा कार्पेट एरिया आहे आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत मित्रांनो या ठिकाणी 2. यानंतर सिरियल क्रमांक 31 किमकोड क्रमांक 447 तुम्ही पाहू शकता गगन एला मोहम्मदवाडी या ठिकाणी 14,90,000 ते 18,93,700 रुपयाची किमतीची घरे आहेत. कार्पेट एरिया 30.22 ते 38.73. एकूण जर घरांचा तुम्ही पाहिलं तर एकूण 6 या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर पहा तुम्ही सिरियल क्रमांक 32 किमकोड क्रमांक 798 सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी या ठिकाणी 1 BHK घरे आहेत. 15,95,400 ते 16,01,200 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 31.61 ते 32.98 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर सिरियल क्रमांक 33 स्कीम कोड क्रमांक 798 ब सद्गुरू रेसिडेन्सी 2 BHK येवलेवाडी या ठिकाणी 2 BHK घर आहेत. 22,24,600 याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 45.56 ते 46.56 एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. नंतर सिरियल क्रमांक 34 स्कीम कोड क्रमांक 732 UK 1321 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग वाघोली या ठिकाणी 1 BHK घरे मित्रांनो. म्हणजे बऱ्यापैकी चांगली घरे ही खरं तर का विकली गेली माहित नाही. खूप चांगली घरे असणार आहेत. ही वाघोलीचा एरिया चांगला आहे मित्रांनो. 1 BHK घरे आहेत. 17,41,700 किंमत आहे आणि 44.9 ते 44.68 त्याचा कार्पेट एरिया आहे. एकूण 43 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर सिरियल क्रमांक 35 किमकोड क्रमांक 794 श्रीराम न्यासा धानोरी या ठिकाणी 2 BHK घरे आहेत. 24,19,800 ते 25,35,36,600 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 49.44 ते 50.59 एकच घर उपलब्ध आहे. सिरियल क्रमांक 36 स्कीम कोड क्रमांक 486 ग्रीन काउंटी फेज 2 फुरसुंगी या ठिकाणी किंमत आहे 19,29,500 19,29,29,800 आणि कार्पेट एरिया 41.54 ते 41.54 म्हणजे 41.25 घरे आहेत. 2 घरे उपलब्ध केलेली आहेत. नंतर सिरियल क्रमांक 37 किमकोड क्रमांक 784 47 ईस्ट सीमाडा मुंडवा या ठिकाणी 1 BHK मित्रांनो 19,34,300 त्याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 39.5 एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे. 10 घरे उपलब्ध आहेत. यानंतर सिरियल क्रमांक 38 किमकोड क्रमांक 483 गिनी एरिया फेज 1 येवलेवाडी या ठिकाणी 16,09,100 ते 16,09,500 किमतीची घरे आहेत. फक्त इथे 400 रुपयाचा फरक आहे मित्रांनो. का त्यांनी वेगवेगळी जाहिरात केली हेच कळत नाही. म्हणून हेही समजणं म्हणजे समजायला मुश्किल आहे. कार्पेट एरिया 50.37 ते 50.38 फक्त एकच पॉईंट कमी आहे. कार्पेट जे बिल्डअप एरिया आणि कार्पेट एरिया 35.37 एकूण 10 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर सिरियल क्रमांक 39,720A जे काही स्कीम कोड क्रमांक आहे ARV रिगालिया पिसोळी या ठिकाणी 1 BHK घरे मित्रांनो 17,82,800 ते 17,87,000 एवढी किंमत आहे. कार्पेट एरिया 39.24 स्क्वेअर मीटर आणि एकूण 3 घरे उपलब्ध आहेत. यानंतर सिरियल क्रमांक 40 स्कीम कोड क्रमांक 720A ARV रिगालिया पिसोळी या ठिकाणी 2 BHK घरे आहेत. आता 2 BHK घरे 20 लाखापासून आहेत मित्रांनो. तर 20,98,100 ते 21,25,400 कार्पेट एरिया 47.84 ते 48.95 एकच घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही सगळी जाहिरात मित्रांनो जे तुम्हाला मी दाखवलेली आहे या ठिकाणी हे सगळ्या घराची किमती वगैरे आहेत. आता पुढील भागामध्ये आपण सगळं जे काही इतर अटी व शर्ती आहेत त्या अटी नेमका काय आहेत, शर्ती नेमका काय आहेत, नेमकं त्याचे फॉर्म भरण्यासाठी काय काय
काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ही सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तररित्या घेऊन येणार आहोत. तर एकंदरीत आपल्याला म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रसिद्ध झालेल्या माहिती पुस्तिका आणि जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व माहिती मिळाली असेल. पुढील भागात आपण याच योजनेसंदर्भातले इतर महत्त्वाचे डिटेल्स पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.